नमस्कार, मी कौशिक मधुकर ठाकूर, उपशिक्षक, रायगड जिल्हा परिषद शाळा सार्डे, तालुका उरण, जिल्हा रायगड। माझ्या उपक्रमाचं नाव आहे तळ्याच्या फांजीवर। माझ्या उपक्रमाची गरज असे म्हटले जाते की परिसर ही अनुभवाची खाण आहे। परिसरातून आपण अनेक शिक्षण घेत असतो। परिसर हा एक आपला गुरु आहे। परिसर अभ्यासाचा करत असताना त्याच्यात अनेक संकल्पना या आपण शाळेच्या चार भिंतीमध्ये घेण्यापेक्षा जर परिसर शाळेच्या बाहेर गेलो तर निश्चित या चांगल्या असतात। मुले प्राणी वनस्पती याचं निरीक्षण करत असतात, परंतु त्यांच्यामध्ये त्या प्राणी आणि वनस्पतीविषयी अनेक प्रश्न निर्माण होतात। हेच प्रश्न त्यांच्या ज्ञानरचनावादाला कारणीभूत ठरतात। प्रश्नाची उत्तरं शोधण्याचा ते नेहमी प्रयत्न करत असतात आणि कुतूहलातून निर्माण झालेले प्रश्न हे त्यांच्यासाठी एक आकर्षणाचा विषय असतो। परिसरामध्ये आपण अनेक संकल्पना या स्पष्ट करत असताना आम्ही ह्या उपक्रमातून अशाच काही कठीण संकल्पना आहेत की ज्या फक्त पाठ करून डोकंपट्टी करण्यापेक्षा प्रत्यक्ष अनुभवातून देण्याचा आम्ही ह्या उपक्रमातून प्रयत्न केलेला आहे। तळ्याच्या फांजीवर ह्या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे आम्ही आमच्या शाळेमध्ये आयोजन केले होते। तळ्याची फांज हा एक आगरी बोली भाषेतील शब्द आहे आणि फांज म्हणजेच तळ्याचा काठ। तळ्याच्या काठावरून आम्ही जवळजवळ 69 घटकांचे अभ्यास केला। त्या संकल्पना इथे स्पष्ट करण्याचा ह्या उपक्रमातून आम्ही प्रयत्न केलेला आहे। निश्चित ह्या उपक्रमाचा आमच्या मुलांना खूप असा फायदा झाला। हे कोणत्या प्रकारचं पान आहे? कशावरून? ओके. तळ्याच्या फांजीवरून फिरताना आम्ही सजीव निर्जीव वर्गीकरण, फरक, सजीवांची लक्षणे, त्याचप्रमाणे पृष्ठवंशीय प्राणी, अपृष्ठवंशीय प्राणी याच्यातील फरक, त्याचे वर्गीकरण, सस्तन प्राणी, अंडज प्राणी याचे वर्गीकरण, त्याच्यातील फरक, त्याचप्रमाणे भूचर प्राणी, उभयचर प्राणी, जलचर प्राणी यांचे वर्गीकरण, त्यांच्या संकल्पना, सपुष्प वनस्पती, अपुष्प वनस्पती, वनस्पतीचे अवयव, त्याच्यामध्ये वनस्पतीच्या अवयवांची कार्य, खोडाची वाक्यरचना, फलाची रचना, पानाची रचना, मुलाची रचना आणि अशा अनेक संकल्पना ह्या तळ्याच्या फांजीवर ह्या उपक्रमातून आम्ही स्पष्ट केलेले आहे। ठीक आहे, बरोबर। कुठल्या प्रकारामध्ये बोलणार? अपृष्ठवंशीय प्राणी काय? अपृष्ठ प्राणी म्हणजे काय? नाही, ज्याला पाठीचा कणा नसते ते त्याला अपृष्ठ प्राणी म्हणतात, बरोबर। अपृष्ठ वनस्पती आहे, कारण हिला फुलं येत नाही म्हणून तिला अपृष्ठ वनस्पती म्हणतात। विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लागावी यासाठी शाळांमधून विविध उपक्रम राबवले जातात। रायगड जिल्ह्यात उरण तालुक्यातल्या सार्डे गावातल्या शिक्षकांनी तळ्याच्या काठावर शाळा असा अनोखा वास्तववादी शिक्षण देण्याचा उपक्रम सुरू केला। निसर्गाच्या सान्निध्यातल्या या शाळेत विद्यार्थीही आनंदाने शिकत आहेत। रायगड जिल्ह्यातल्या उरण तालुक्यातल्या सार्डे गावात शाळेतल्या शिक्षकांचा आगळा वेगळा उपक्रम सध्या चर्चेत आलाय। बिनभिंतीची शाळा म्हणजे अनुभवाची खाण असा विश्वास असलेले उपक्रमशील शिक्षक आणि त्यांचे इतर सहकारी शिक्षक यांच्या संकल्पनेतून तळ्याच्या काठावर शाळा हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी राबवला जातोय।
या उपक्रमाअंतर्गत निसर्गाच्या सानिध्यात राहून परिसर अभ्यास शिकवला जातोय. आमच्या शाळेमध्ये नाविन्यपूर्ण अनेक उपक्रम आम्ही राबवतो. त्याच्यामध्ये आठवडा बाजार आहे, विज्ञान गुरुकुंडी आहे, डिजिटल शाळा आहे, दप्तरमुक्त शाळा हे एक आमचा नाविन्यपूर्ण उपक्रम आहे, टायर गार्डन आहे, त्याचप्रमाणे परिसर भेट निरीक्षण, पक्षी निरीक्षण असे एकानेक सरस आम्ही उपक्रम इथे राबवतो की ज्याच्यातून मुलांना प्रत्यक्ष अनुभव देऊन प्रत्यक्ष अनुभवाच्या ज्या संकल्पना आहेत, कठीण संकल्पना त्या आम्ही स्पष्ट करण्याचा इथं मुलांच्या समोर प्रयत्न करतो आणि त्याच्यामुळे निश्चित मुलांना खूप आनंद चांगला मिळतो. या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांना नैसर्गिक समृद्धीचा तसंच वनस्पती, कीटक, पक्षी, जलचर प्राणी यासारख्या 67 घटकांची माहिती देण्यात येत आहे. तसंच सजीव निर्जीव प्राण्यांपासून ते अतिदुर्मिळ झाडं आणि वेलींची ओळखही करून दिली जात आहे. पुस्तकांचा एक संच घरी आणि एक शाळेत ठेवला जात असल्यामुळे विद्यार्थ्यांचं दप्तराचं ओझंही कमी झालंय. तळ्याच्या काठावर गेलेलो, तेथे आम्ही अनेक प्रकारचे झाडे पाहिली, फुले, फले असे इत्यादी पाहिले. सपुष्प वनस्पती, अपुष्प वनस्पती, पृष्ठवंशीय प्राणी, अपृष्ठवंशीय प्राणी, सोटमूल, तंतुमय मूल इत्यादी असे प्रकारचे आम्ही सर्व पाहिले. आमचे शाळा पण दप्तरमुक्त शाळा आहे. तिथे आम्ही म्हणजे दप्तराचा पण ओझा नाही, कशाचाच ओझा नाही. एक वही फक्त आणायची, एक न्यायची इतकंच. निसर्गासह व्यावहारिक ज्ञान मिळणं गरजेचं असल्यामुळे आठवडा बाजाराचा उपक्रम देखील शाळेनं राबवलाय. अशा अनोख्या आगळ्यावेगळ्या उपक्रमामुळे सारडे गावातल्या प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढली आहे. विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढलेली आहे आणि 2-3 वर्षापूर्वी अशी अवस्था होती की इथले बरेचसे विद्यार्थी इंग्लिश मीडियमकडे त्यांचा ओढा होता, पालकांचा सुद्धा ओढा होता. परंतु हे उपक्रम पाहून आणि विद्यार्थ्यांमध्ये होणारी जी प्रगती आहे, विद्यार्थ्यांचा जो विकास आहे तो पाहून पालकांनी सुद्धा त्यांच्या मुलांना आता आमच्या शाळेत टाकण्यासाठी प्रयत्न सुरू केला. त्याने आज आमचा पट हा वाढलेला आहे. निसर्गाच्या सानिध्यात हसत खेळत अभ्यास होत असल्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासाची गोडी निर्माण झाली आहे. 2000